नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, ग्रामसेवक भरतीमधील आपला आजचा टॉपिक आहे पिकांना पाणी देण्याच्या पद्धती। पिकांना पाणी देण्याच्या विविध पद्धती आहेत, त्या पद्धतींचा आज आपण अभ्यास करणार आहोत। चला मग सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बघा, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती। पिकांची चांगली वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पिकांना पाणी पुरवठा करण्याची गरज असते। पाणी पुरवठा करण्याच्या पद्धतीची निवड करताना आपल्याला मातीचा पोत, पाणी धारण क्षमता जमिनीची, हवामान आणि पाण्याचा प्रवाह, मुळांची खोली, पिकांच्या वाढीची अवस्था आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो। म्हणजेच आपण जे पाणी पुरवठा करणार आहोत कोणत्या पद्धतीनं करायचं, मोकाट पद्धतीनं करायचं, सारावरंबा पद्धतीनं करायचं, ठिबकनं करायचं, तुषारनं करायचं, कोणती पद्धत वापरायची हे सर्व आपण मातीचा पोत, पाणी धारण क्षमता, हवामान, पाण्याचा प्रवाह, मुळांची खोली, पिकांच्या वाढीची अवस्था आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबीचा विचार करूनच पद्धत निवडावी लागते। इस्रायल सारख्या कमी पावसाच्या देशात योग्य पाणी व्यवस्थापन करून प्रचंड उत्पादन घेतले जात आहे। आपल्याला माहीतच आहे, इस्रायल हा देश दुष्काळग्रस्त देश असला, तिथं पाण्याची कमतरता असली तरी ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या देशाने खूप प्रगती केलेली आहे। त्यासाठी पाणी वाया न जाता पिकांची गरज पुरवली जाईल हे पाहून पाणी देण्याची पद्धत निवडावी लागते। चला, पाणी पुरवठ्याच्या पद्धतीमध्ये समोर बघूया आपण। पाणी पुरवठा पद्धती कोणकोणत्या आहेत त्या आहे, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी पुरवठा, वरच्या साईडनं पिकांना पाणी पुरवठा करण्याची पद्धत आणि जमिनीच्या पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा, त्यानंतर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन। तर जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी पुरवठा यामध्ये पद्धती येतात, मोकाट पद्धत, सरीवरंबा पद्धत, सारा पद्धत, वाफे पद्धत आणि आडे पद्धत। तसेच जमिनीच्या पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी पुरवठ्याच्या पद्धतीमध्ये आपण डिटेल बघूया थोडं बहुत। मोकाट पद्धत ही पद्धत फार जुनी पद्धत आहे, ही पद्धत सर्वांनाच माहीत आहे। मोकाट पद्धतीनं पाणी देणं ही पद्धत सर्वांनाच माहीत आहे। यामध्ये पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो। उंच भागावरून उताराच्या दिशेने सर्वत्र पाणी पसरते। पाण्याला अडथळा नसल्याने पाणी उताराच्या दिशेने वाहते। पाणी सारख्या प्रमाणात मुरत नाही, कारण की एकाने पाणी सोडल्यानंतर ते जसा उतार भेटेल तसं ते वाहून जात असते। ही पद्धत अकार्यक्षम आहे। केळी आणि पपई सारख्या फळझाडासाठी ही पद्धत वापरली जाते। म्हणजेच मोकाट पद्धत ही केळी पपईसाठी उपयुक्त आहे, बाकी कोणत्याही पिकासाठी उपयुक्त नाही आणि फार पाण्याचा अपव्यय होणारी आहे। त्यानंतर आहे सरीवरंबा पद्धत। या पद्धतीत शेतात 0.1 ते 0.75% उतार असला तर उताराच्या दिशेने 45 ते 100 मीटर लांबीपर्यंत साऱ्या तयार करतात। जर शेताला उतार असेल तर त्याला उताराच्या दिशेने 45 ते 100 मीटर लांबीपर्यंत साऱ्या करतात। सरीची लांबी जमिनीच्या हलक्या ते भारीपणावर ठरवली जाते। इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, सरीची लांबी ही जमिनीच्या हलक्या ते भारीपणावर ठरवली जाते। तर रुंदी ही पिकाच्या दोन ओढीतील अंतरानुसार 0.75 ते 1 मीटर ठेवली जाते। या पद्धतीत पाणी सरीमधून पुढे धावत असताना वरंब्यामध्ये पसरते, त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होण्यास मदत होते। सऱ्या समपातळीत असल्याने पिकांना व्यवस्थित पाणी देता येते। सऱ्या समपातळीत असतात म्हणून पिकांना व्यवस्थित पाणी देता येते। मोकाट पद्धतीपेक्षा पाण्याचे बाष्पीभवन कमी होते। सरीवरंबा ही पद्धत बटाटा, ऊस, कापूस, तंबाखू, मका, भुईमूग, भाजीपाला, कलिंगड म्हणजे होईल तोपर्यंत सर्वच पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त असल्यासारखी
आहे. त्यानंतर आहे सारा पद्धत. या पद्धतीत शेताच्या रुंदीत सारख्या अंतरावर बांध तयार करतात. सारे तयार करण्यासाठी साऱ्या यंत्राचा वापर केला जातो. जमिनीत 0.2 ते 0.6% उतारा असल्यास उताराच्या दिशेने 3 मीटर रुंदीचे सारे तयार करतात. 50 ते 100 मीटर लांबीचे सारे ठेवतात. किती मीटर लांबीचे? 50 ते 100 मीटर लांबीचे सारे ठेवतात. साऱ्यांची लांबी जास्त असल्यास प्रत्येक साऱ्याच्या वरच्या बाजूने काढलेल्या सरामधून पाणी दिले जाते. पाण्याच्या प्रवाहानुसार एका वेळी एक किंवा अनेक साऱ्यांमधून पाणी दिले जाते. ही पद्धत अवलंबण्यासाठी सोपी आहे. सारा पद्धत गहू, ज्वारी, भुईमूग, चाऱ्याची पिके इत्यादी पिकांना पाणी देण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये 0.2 ते 0.6% उतार असला तर उताराच्या दिशेने 3 मीटर रुंदीचे सारे तयार करतात आणि साऱ्यांची लांबी ही 50 ते 100 मीटर ठेवली जाते. तसेच पाण्याच्या प्रवाहानुसार एका वेळी किंवा अनेक साऱ्यांमधून पाणी दिले जाते. ज्वारी, गहू, भुईमूग, चाऱ्याची पीक इत्यादी पिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे वाफे पद्धत. या पद्धतीत जमीन प्रथम समपातळीत आणून शेतीची लहान लहान आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागणी केली जाते. वाफे तयार केले म्हणजे लहान लहान असे मोजून वाफे तयार करतात. या तुकड्यामध्ये 6 ते 12 इंच उंचीचे बांध तयार करतात. चारही बाजूने 6 ते 12 इंच असे बांध तयार केले जातात. वाफेमध्ये गरजेनुसार पाणी भरले जाते. वाफ्याचा आकार हा जमिनीचा प्रकार, उपलब्ध पाण्याचा प्रवाह आणि पाणी मुरण्याचा दर यावर अवलंबून असतो. वाफ्यांचा आकार पिकानुसार 4x6 मीटर किंवा 5x10 मीटर ठेवला जातो. वाफ्याचा आकार विचारला तर किती? 4x6 मीटर किंवा 5x10 मीटर ठेवतात. फळबागेच्या एक मोठ्या झाडासाठी स्वतंत्र वाफा तर गव्हासारख्या पिकासाठी एकमेकांना लागून वाफा तयार करतात. संत्रा, मोसंबी यासारख्या पिकांना यासारख्या फळझाडांना स्वतंत्र वाफा करून आपण पाणी देतो आणि गव्हासारख्या पिकांना लहान लहान सारे जवळजवळ वाफे तयार करून पाणी देतो. वाफे पद्धत ही भाजीपाला, रब्बी ज्वारी, गहू, कांदा, फळझाडे इत्यादी पिकांना पाणी देण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर आहे आडे पद्धत. आडे पद्धत ही वाफे पद्धतीसारखीच आहे. चौकोनी वाफ्याऐवजी गोल आडे करतात. वाफे हे चौकोनी असतात आणि आडे हे गोल आडे असतात. वाफे चौकोनी आणि आडे गोल. महाराष्ट्रात फळझाडांना पाणी देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे महाराष्ट्र राज्यात फळझाडांना पाणी देण्यासाठी आडे पद्धत वापरली जाते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आड्याभोवती 6 ते 9 इंच उंचीचे बांध घातले जातात. गोल किंवा चौकोनी आडे करून फळझाडे आणि भाजीपाला, कांदे इत्यादी पिकांसाठी पाणी दिले जाते. त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा. आपण आता ज्या पद्धती पाहिल्या त्या जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी पुरवठा करण्याच्या होत्या. आता बघूया आपण पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा. या पद्धतीत जमिनीच्या पृष्ठभागाखाली मुळांच्या क्षेत्रापर्यंत सच्छिद्र पाईप बसवले जातात. पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा करण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली मुळांच्या क्षेत्रापर्यंत म्हणजे जिथपर्यंत पिकाचं मूळ आहे वनस्पतीचं तिथपर्यंत सच्छिद्र पाईप बसवले जातात. सुरुवातीला या पद्धतीचा खर्च जास्त असला तरी नंतर देखरेखीवर कमी खर्च येतो. ज्या जमिनीची जलधारण शक्ती कमी आहे आणि पाणी वेगाने निघून जाते अशा जमिनीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. म्हणजे जिची जलधारण शक्ती कमी आहे, पाणी धरून ठेवू शकत नाही, पाणी वाहून जाते, त्या जमिनीसाठी पृष्ठभागाखालून पाणी पुरवठा करणे, सच्छिद्र पाईप बसवणे उपयुक्त ठरते. भारतात या पद्धतीचा वापर फार थोड्या प्रमाणात आहे. भारतात वालुकामय जमिनीत ही पद्धत वापरली जाते. भारतात कोणत्या जमिनीत ही पद्धत वापरली जाते? वालुकामय जमिनीत ही पद्धत वापरली जाते.
परंतु इस्रायलमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. फळझाडांना पाणी देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. त्यानंतर बघूया या पद्धतीचे फायदे. बाष्पीभवनामुळे पाण्याचे नुकसान होत नाही. मुळांचे पाणी साचून होणारे नुकसान टाळले जाते. सऱ्या, पाट यासारखी लागणारी जमीन वाया जात नाही. सर्व अवजारांचा अडथळ्याशिवाय मोकळेपणाने वापर करता येतो. हे ह्या पद्धतीचे फायदे आहेत. त्यानंतर बघूया आपण ठिबक सिंचन पद्धत. झाडांच्या मुळांजवळ पिकांच्या गरजेनुसार पाईपद्वारे ड्रिपरच्या सहाय्याने थेंब थेंबाने सारख्या प्रमाणात पाणी देणे म्हणजे ठिबक सिंचन होय. याच्यावर तुम्हाला व्याख्या विचारू शकतात. संज्ञा म्हणतात त्याला. ठिबक सिंचन म्हणजे काय? तर झाडांच्या मुळांजवळ पिकांच्या गरजेनुसार पाईपद्वारे ड्रिपरच्या सहाय्याने थेंब थेंबाने सारख्या प्रमाणात पाणी देणे म्हणजे ठिबक सिंचन होय. या पद्धतीत थेंब थेंब पाणी पिकाच्या तळाशी पडत राहते, त्यामुळे जमीन सावकाश भिजते. ही पाणी देण्याच्या पद्धतीपैकी सर्वाधिक पाण्याची बचत करणारी आणि सर्वात कार्यक्षम पद्धत आहे. पाण्याची बचत करणारी आणि सर्वात कार्यक्षम पद्धत कोणती पाणी देण्याची? तर ठिबक सिंचन पद्धत होय. ही पद्धत दुष्काळी, निमदुष्काळी, पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीमुळे जमिनीत हवा व पाण्याचे प्रमाण सारखे राखले जाते. तसेच प्रत्येक तोटीमधून ताशी 2 ते 10 लिटर पाणी देता येते. इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन बनू शकतो. ठिबक सिंचन पद्धतीत ताशी किती लिटर पाणी देता येते? तर किती लिटर पाणी देता येते? 2 ते 10 लिटर. ठिबक सिंचन पद्धतीत पाणी वापराची क्षमता 90 ते 95% असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ठिबक सिंचन पद्धतीत पाणी वापरण्याची क्षमता किती असते? 90 ते 95% असते. यानंतर बघूया आपण ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे. ठिबक सिंचन पद्धतीच्या फायद्यामध्ये पिकांच्या मुळांच्या भोवती पाणी गरजेनुसार देता येते. जमिनीचा पोत कायम राखला जातो. तणांची वाढ अत्यंत कमी प्रमाणात होते. पाणी सर्वत्र सारख्या प्रमाणात देता येते. जमीन सपाटीकरण करण्याची आवश्यकता नसते. पीक वाढीच्या कालावधीत कमी करणे शक्य होते. पाण्यातून रासायनिक खते देता येतात. जमिनीची धूप रोखली जाते. ठिबक सिंचन चालवण्यास कमी ऊर्जा लागते. पिकांच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक, दलदलीची, खारवट होणे टाळता येते. बघा, ग्रीन हाऊसमध्ये ही पद्धत वापरता येते. ग्रीन हाऊसमध्ये ठिबक सिंचन ही पद्धत आपल्याला वापरता येते. कोणकोणते फायदे याचे? मुळाभोवती पाणी देता येते. जमिनीचा पोत कायम राखतो. तणांची वाढ कमी होते. पाणी सर्वत्र सारख्या प्रमाणात देता येते. जमीन सपाटीकरणाची आवश्यकता नाही. पीक वाढीचा कालावधी कमी करता येते. रासायनिक खते देता येते. जमिनीची धूप होत नाही. ठिबक सिंचन चालवण्यास कमी ऊर्जा लागते. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक होत नाही. ग्रीन हाऊसमध्ये योग्य आहे. रोगाचे प्रमाण कमी होऊन पीक संरक्षण खर्चात बचत होते. जे आपण रासायनिक औषधी वापरतो त्याच्यावर यामध्ये बचत होते. आता बघूया ठिबक. पिकाच्या प्रकारानुसार 30 ते 70% पाण्याची बचत होते आणि पीक उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. खुरपणी आणि पाणी देण्याच्या खर्चात बचत होते. नेहमी पाणी देण्याची गरज पडत नाही. खुरपणी करावं लागत नाही. थेंब थेंब डायरेक्ट मुळापाशी पिकाच्या मुळाजवळच पाणी दिले जात असल्याने तिथे तणाची वाढ होण्याची शक्यता राहत नाही. त्यानंतर बघूया आपण ठिबक सिंचनाच्या मर्यादा. संच उभारणीसाठीचा सुरुवातीचा खर्च जास्त येतो, कारण की कोणताही संच विकत घ्यायचं म्हटलं त्याला पैसे लागणार. आणि ठिबक सिंचनाचा सट हा खूप महाग आहे. तरी पण याकरता गव्हर्नमेंटच्या सबसिडी मिळतात, त्यानुसार तो आपल्याला स्वस्त पडतो. मातीच्या कणांमुळे आणि क्षारयुक्त कणांमुळे संच तुंबण्याची भीती असते. ठिबक संच मांडणी व चालवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची गरज असते. झाडांची मुळे खोलवर न जाऊ शकल्याने मुळापासून मिळणारा आधार कमकुवत होतो. मुळांशेजारी भिजणाऱ्या परिघावर पृष्ठभागावर क्षाराचे प्रमाण वाढते. ह्या काही या पद्धतीच्या मर्यादा आहेत.
याला खर्च जास्त येतो विकत घेताना. त्यामध्ये लहान लहान छिद्र असल्याने त्याच्यात मातीचे कण, क्षारयुक्त कण साचून राहिल्यामुळे तो संच तुंबण्याची शक्यता असते. तसेच याची मांडणी, याची चालवणं, याची पूर्ण देखरेख करण्याकरता थोडंफार आवश्यक ज्ञान आवश्यकच असते. तसेच झाडांची मुळं खोलवर जात नाही, कारण की त्यांना वरवर पाणी मिळते, त्यामुळे ते वरवरच पसरल्या जाते, त्यामुळे त्यांना योग्य आधार नसतो. मुळांशेजारी पाणी झिरपल्याने तर ते पाण्यातील क्षार तिथेच साचण्याची शक्यता असते. यानंतर बघूया ठिबक सिंचनाचे प्रमुख भाग. पंपसेट, नियंत्रक, मुख्य नळी, उपमुख्य नळी, कनेक्टर, उपनळी, ठिबक तोटी आणि एंड प्लग हे काही ठिबक सिंचनाचे भाग आहेत. यानंतर बघूया आपण तुषार सिंचन, त्यालाच म्हणतात फवारा सिंचन. ठिबक सिंचनासारखीच पाणी देण्याची ही आधुनिक पद्धत आहे. पंपाच्या सहाय्याने त्यांना आवश्यक दाब देऊन नोझलच्या लहान छिद्रांसाठी पाणी फवाऱ्याच्या स्वरूपात पिकांना पाणी दिले जाते. पाणी पावसासारखे जमिनीवर पडते, त्यामुळे त्याचे समतोल वितरण होते. मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते व जमीन समपातळीत नसते, तेथे ही पद्धत सोयीची असते. मोठ्या क्षेत्रामध्ये पाणी देता येते. भात आणि जूट ही पिके सोडून सर्व पिकांना ही पद्धत वापरता येते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, भात आणि जूट या पिकासाठी तुषार सिंचन उपयोगी नाही. ही पिके सोडून बाकी सर्व पिकांना तुम्ही या पद्धतीने पाणी देऊ शकता. फवारा सिंचनाचे सिंचन क्षमता 80% जास्त असते. उथळ व रेताळ जमिनीत पाणी देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे, परंतु भारी चिकण मातीच्या जमिनीसाठी ही पद्धत उपयोगी नाही. भारी जमिनीसाठी ही पद्धत उपयोगी नाही, कारण की यामध्ये पाणी झिरपल्या जाते आणि चिकण मातीत पाणी झिरपल्यामुळे ती जास्तच चिकट बनते आणि पिकांना आवश्यक ते हवा, अन्नद्रव्य मिळत नाही. त्यामुळे त्या जमिनीसाठी ही पद्धत उपयुक्त नाही. तुषार सिंचन पद्धतीचे फायदे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत 30 ते 35% पाण्याची बचत होते. उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. पान, पाट, दंड इत्यादीमध्ये वाया जाणारे 10 ते 20% जमीन पिकाखाली आणता येते. पाने धुतले गेल्याने रोग किडीचे प्रमाण कमी होते. जमिनीची धूप होत नाही. पाण्याद्वारे खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके देता येतात. जास्त तापमानात पिकाला थंडावा निर्माण करता येतो. थंड हवामानात धुक्यापासून पिकाचे संरक्षण होते. ही झाले तुषार सिंचन पद्धतीचे फायदे. आता यानंतर बघू आपण तुषार सिंचन पद्धतीच्या मर्यादा. जास्त दाबाचा पंप लागत असल्याने विजेचा खर्च वाढतो. जास्त तापमानात पाण्याची बचत होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्यास पाणी सर्वत्र समप्रमाणात मिळत नाही. क्षारयुक्त पाणी जमीन सिंचनासाठी वापरता येत नाही, कारण क्षारयुक्त थर पानांवर साचून पाने जळण्याची भीती असते. पिकांच्या पानावर पाणी पडत असल्याने बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढू शकते. हेही बरोबर आहे. सतत पाणी पडत राहिल्याने आणि ते पान ओलं राहिल्याने त्याच्या बुरशी वाढण्याची शक्यता असते. जमीन पिकाच्या वाढीच्या काळात सतत वापसा स्थितीत ठेवता येत नाही. पाण्याच्या फवाऱ्याने फुलातील पुंकेसर धुवून जातात, त्याचा परिणाम फळधारणेवर होतो. हा खूप मोठा तुषार सिंचन पद्धतीचा तोटा आहे किंवा मर्यादा आहे म्हणता येईल. पाण्याच्या फवाऱ्याने फुलातील पुंकेसर धुवून जातात, त्याचा परिणाम फळधारणेवर होतो. त्यानंतर बघूया आपण तुषार सिंचनाचे घटक. याच्यामध्ये असतात पंप, मुख्य नळी, उपनळी, रायझर, स्प्रिंकलर, खताची टाकी, खत देण्यासाठी, झडपाणी, एंड कॅप्स, असे 7 ते 8 पार्ट तुषार सिंचनाचे असतात. त्यानंतर बघा तुषार सिंचनाचे प्रकार. फवारणीच्या तंत्रानुसार तुषार सिंचनाचे 3 प्रकार पडतात. फिरणाऱ्या नोझलचा संच, सच्छिद्र नळी फवारा संच आणि सूक्ष्म तुषार संच. कोणते कोणते? फिरणाऱ्या नोझलचा, नोझल असं गोल 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 फिरते. सच्छिद्र नळी फवारा संच आणि सूक्ष्म तुषार संच, असे 3 पार्ट पडतात. त्यानंतर बघूया आपण ऑन डिमांड सिंचन पद्धत. शेतकऱ्याला त्याच्या पिकाकरता हवे तेव्हा
हवे तेवढे म्हणजे पीक रचना आणि पीक पद्धतीनुसार पाणी घेण्याचे स्वातंत्र्य देणारी पद्धत म्हणजे ऑन डिमांड सिंचन पद्धत होय. ऑन डिमांड सिंचन पद्धत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर शेतकऱ्याला त्याच्या पिकानुसार हवे तेवढे पाणी घेण्याचे स्वातंत्र्य देणारी पद्धत म्हणजे ऑन डिमांड सिंचन पद्धत होय. याचे फायदे: कालवा पद्धतीने पाण्याची कार्यक्षमता 35% मिळते. ठिबकच्या वापरामुळे ऑन डिमांड पद्धतीची कार्यक्षमता 80 ते 90% आढळते. मोठ्या प्रमाणावर सामूहिकरित्या सिंचन प्रणालीमध्ये समान प्रमाणात पाणी वाटप करता येते. सिंचन व्यवस्थापनाला न कळविता उपलब्ध पंपिंग तासांमध्ये हव्या त्यावेळी आपल्या पिकाच्या गरजेनुसार पाणी घेण्याचे स्वातंत्र्य असते. म्हणजे याकरता सिंचन व्यवस्थापन यांना कळवण्याची आवश्यकता नसते. त्यांनी जे पाणी उपलब्ध करून दिलं आहे ते आपल्याला हव्या त्या तासांमध्ये हव्या तेवढ्या प्रमाणात वापरता येते. पाणी वाटप संस्थेने किंवा शासनाने विहित केलेल्या पीक पद्धतीतील कोणते पीक आपल्याला याकरिता निवडावे लागते. म्हणजेच त्यांनी जे पीक निवडून दिले आहे, चणा, गहू, ज्वारी किंवा आणखी कोणते पीक आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याकरता तुम्ही ते पीक निवडून त्यानुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पीक घ्यावं लागते. आणि त्या पिकानुसार घनमापन पद्धतीने पाणी वितरण असल्याने प्रीपेड किंवा पोस्टपेड पद्धतीने पाणपट्टी वसूल करता येते. म्हणजे यामध्ये आपल्याला ते पाणपट्टी द्यावी लागते. ही सिंचन पद्धती जास्त दाबावर चालणारी असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा करता येते. या पद्धती सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन प्रचंड वाढते. म्हणजे ऑन डिमांड पद्धतीत जर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला त्यामध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता जास्त आहे. कालवे सिंचन पद्धतीतही ऑन डिमांड सिंचन प्रणाली वापरता येते. कालवे सिंचन पद्धतीत ऑन डिमांड पद्धत वापरतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले पाणी पुरवठ्याच्या पद्धती. हा आपला एक टॉपिक होता जो आपण आज पूर्ण केला. यानंतर दुसरा टॉपिक आपण घेऊन येऊ. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.